कधी असं झालं आहे का, मेकअप केल्यानंतर आरशात पाहिलं आणि आपल्याला लगेच समजलं, अरे हे काय, मेकअप केल्यानंतर आपलं वय वर्ष वाढल्यासारखं वाटतंय, आपण वयस्कर दिसायला लागलोय. ऍक्च्युली काय होतं ना, काही छोट्या छोट्या मेकअपच्या चुका आपलं वय वाढवतात, वर्ष वाढवतात, ग्लो नाही. पण हे नुसतं प्रोडक्ट मुळे होत नाही. याचं रिझन चुकीचा प्रोडक्ट निवडणं हे मुळेच नाही, तर प्रोडक्ट आपण कसा अप्लाय करतो, कुठल्या ठिकाणी अप्लाय करतो, हे सर्वात इम्पॉर्टंट आहे. आणि त्यामुळेच चुकीच्या प्रोडक्ट अप्लिकेशनमुळे आपलं वय हे जास्त दिसतं, आपण एज वयस्कर दिसतो. पण ही चूक अशी पण नाही की आपण त्याला फिक्स करू शकत नाही. वी कॅन फिक्स ऑल द मिस्टेक्स. तर या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहे, मेकअप करताना तुमच्या होणाऱ्या कॉमन मिस्टेक्स आणि त्याचं क्विक फिक्स. तर व्हिडिओला सुरुवात करूया. हॅलो एव्हरीवन, मी प्रणाली, मेकअप आर्टिस्ट, ब्युटी कंटेंट क्रिएटर, आणि तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. पटकन चॅनलला सबस्क्राईब करा. मिस्टेक नंबर 1, फाउंडेशनचा थरच्या थर स्किनवर थोपणे. पाहू शकताय तुम्ही या ठिकाणी. आपण खूप सारे व्हिडिओज पाहतो किंवा एखाद्या इन्फ्लुएन्सरचे व्हिडिओ पाहतो आणि ते डायरेक्टली फाउंडेशन तुमच्या चेहऱ्याला लिटरली थापताय, बघू शकता या ठिकाणी. पण यामुळे काय होतं ना, एकतर तुमच्या ज्या फाईन लाईन्स असतात ह्या खूप विजिबल होतात. व्यवस्थित ब्लेंड न केल्यामुळे ते खूप पॅची केकी दिसायला लागतं. ओपन पोर्स असतील तर ते सुद्धा विजिबल होतात. तर ऐवजी काय करायचं, आता आपण याचं क्विक फिक्स पाहूया. अगदी थोडासाच प्रोडक्ट घ्यायचा आणि अशा या फाउंडेशन ब्रशनी तो व्यवस्थित डिफ्यूज करायचा आणि स्टेप बाय स्टेप तो लावायचा आहे अंडर द आय, अराउंड द माउथ, व्यवस्थित ब्लेंड करायचा ब्रशनी. आफ्टर दॅट तुम्ही असा हा डॅम ब्युटी ब्लेंडर पण घेऊ शकता, त्याने सुद्धा व्यवस्थित डॅब डॅब करत संपूर्ण प्रोडक्ट जो आहे फाउंडेशन हे व्यवस्थित अप्लाय करायचं आहे. डॅब डॅब करत त्याला घासायचं नाही. आपल्याला फाउंडेशनला स्किन मध्ये मर्ज करायचं आहे. ओके, आपली फाउंडेशन लावल्यानंतर आपली स्किन ही स्किन सारखीच दिसली पाहिजे, नॅचरली ग्लोईंग दिसली पाहिजे, इन्स्टेड ऑफ एखादा विनाकारण थर लावल्यासारखं. इथे तुम्ही पाहू शकता डिफरन्स. लक्षात ठेवा, आपल्याला अगदी कमी प्रोडक्ट घ्यायचं आहे, कारण लेस इज मोअर हे आपलं ब्रीद वाक्य आहे. कमीत कमी प्रोडक्ट्स जो आहे हा चांगला रिझल्ट देतो, व्यवस्थित रिझल्ट देतो. आणि विशेष म्हणजे काय होतं ना, कमी प्रोडक्ट आपण जर घेतला तर तो आपल्याला जर आणखीन प्रोडक्ट हवा असेल तर आपण कॅरी करू शकतो, घेऊ शकतो. पण एकदम भस्कन सगळा प्रोडक्ट काढला, उरलेला प्रोडक्ट वाया गेला तर प्रोडक्ट्स हे लिटरली महाग असतात. त्यामुळे लेस इज मोअर याच संकल्पनेमध्ये आपण आपला मेकअप करायचा आहे. ओके. मिस्टेक नंबर 2, कन्सिलर क्रीजिंग एक समस्या. तुम्ही बघू शकता या ठिकाणी काही आपण काय करतो ना, कन्सिलर डोळ्याखाली लावताना एकदम लाईट कलरचा कन्सिलर आपण यूज करतो आणि तो अप्लाय करतो, डायरेक्टली अंडर द आय अप्लाय करतो. आणि त्यामुळे काय होतं, ज्या डोळ्याच्या खाली, आईसच्या खाली फाईन लाईन्स असतात किंवा ओपन पोर्स असतात, जे आपण लपवण्यासाठी त्याला कन्सिलर लावतो, त्या आणखीन विजिबल होतात. पाहू शकताय तुम्ही इथे या ठिकाणी. त्याला फिक्स कसं करायचं तुम्ही बघू शकता पुन्हा या ठिकाणी की मी या पॅलेटमधला फॉरएव्हर 52चं हे HD कॉम्फ्लॅश पॅलेट आहे. यातला माझ्या स्किनला अगदी मॅच होणारा किंवा 1 ते 2 शेड डार्कर कन्सिलरचा शेड निवडायचा आणि इनर कॉर्नरच्या डॉट लावलेला आहे, दुसरा मी आउटर कॉर्नरच्या तिथे असा तिरपा लावलेला आहे. ओके, कॅन यू सी, बघू शकताय तुम्ही या ठिकाणी. आणि मी ते बोटानेच ब्लेंड करते, हलकं प्रेशर देऊन हळूहळू डॅब डॅब करते आहे आणि तो अगदी स्किनमध्ये मर्ज झाल्यासारखा दिसतोय. आणि जो आपण आउटर साईडला, आउटर कॉर्नरला लावलेला डॉट होता तो मी थोडासा तिरपा ब्लेंड करते आहे. त्यामुळे काय होईल ना, तुमच्या डोळ्यांना एक लिफ्टेड, तुमचे डोळे जे आहे ते लिफ्टेड दिसतील, एक असा लिफ्ट मिळाल्यासारखा दिसेल आणि तो अगदी तुमच्या स्किनमध्ये इझिली मर्ज होईल. कॅन यू सी. आणि यामुळे काय होणार आहे, तुमचे फाईन लाईन्स जर डोळ्याभोवती असेल तर ते विजिबल होणार नाही आणि एक परफेक्ट कन्सिलर बेस तुम्हाला मिळेल. सो या ठिकाणी तुम्ही हा क्लिअर डिफरन्स बघू शकता आहे. एका लाइटर कन्सिलर व्हेअर ॲज अ कन्सिलर मॅचेस टू युअर स्किन टोन 1 or 2 शेड डार्कर. बघू शकताय तुम्ही. मिस्टेक नंबर 3, डार्क अँड ब्लॅक जेट आयलायनर अप्लाय करणे, काजळ अप्लाय करणे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय, काही माझे फ्रेंड्स असतात त्यांना डार्क असं ब्लॅक कलरचं काजळ लावायला आवडतं आणि खूप
थिक ते लावतात, त्यामुळे तुमचे डोळे असे खूप थकल्यासारखे वाटतात, ड्रुपी वाटतात, लहान दिसतात. कॅन यू सी? एकदम बघू शकताय तुम्ही या ठिकाणी. तर असं न करता या ठिकाणी मी हे ब्लॅक कलरचं काजळ घेतलेलं आहे, आयलायनर घेतलेलं आहे. तर याने इफेक्ट मिळतो की तुमचे डोळे लहान दिसतात, ड्रुपी दिसतात, थकल्यासारखे दिसतात. तर याला फिक्स कसं करायचं आता आपण पाहूया. या ठिकाणी मी डार्क ब्लॅक लायनर ऐवजी ब्राऊन कलरचं हे के ब्युटीचं लायनर घेतलेलं आहे. काजळ प्लस लायनर आहे, ॲज अ काजळ आणि ॲज अ लायनर म्हणून तुम्ही यूज करू शकता. आणि अगदी डार्क ब्राऊन शेड असल्यामुळे मी जेव्हा ते आयलिड वर अप्लाय करते अगदी स्मूथली ते अप्लाय होत आहे. क्रीमी फॉर्म्युलेशन आहे याचं. आणि जेव्हा मी हे माझ्या टाईट लाईन वॉटर लाईनला लावते आहे तेव्हा डोळे कसे असे ओपन अप दिसतात आहे, बघू शकताय तुम्ही. आणि त्यासोबतच तुमचे जे लॅशेस आहेत ते फुलर दिसतात आणि आईज ओपन अप दिसतात आणि आयला एक असा शेप सुद्धा मिळतो. ही टाईट लाईन टेक्निक कशी यूज करायची याबद्दल माझा एक व्हिडिओ आहे. 5 अमेझिंग आयलायनर हॅक्स फॉर हुडेड आईज. लिंक आय बटन मी इथे देते, तिथे तुम्ही डिटेलमध्ये तो पाहू शकता. टाईट लाईन केल्यामुळे काय होतं, आपले डोळे एन्हान्स होतात, मोठे दिसायला लागतात, आपल्या आय लॅशेस ज्या असतात त्या फुलर दिसतात आणि आईज ओपन अप होतात. आता या ठिकाणी तुम्ही हा क्लिअर डिफरन्स पाहू शकताय. मिस्टेक नंबर 4, खूप डार्क अँड थिक आयब्रोज, एक बॉक्स केलेले आयब्रोज. या ठिकाणी बघू शकता काही आयब्रोज करताना सुद्धा अशी डार्क ब्लॅक कलरची आयब्रो पेन्सिल घेतात आणि डायरेक्टली ती आयब्रोवर घासायला सुरुवात करतात. लिटरली ते घासतातच. त्यांना माहिती नसतं की कसं अप्लाय करायचं आहे, की कुठपासून सुरुवात करायची आहे, कसं लावायचं आहे. आणि त्यामुळे काय होतं, आपल्याला तो असा वेगळाच इफेक्ट दिसतो, जो आपल्याला नॅचरल इफेक्ट हवाय तसा दिसत नाही आणि त्यामुळे सुद्धा तुम्ही वयस्कर दिसायला लागता. तर याला क्विक फिक्स कसं करायचं हे आता आपण पाहूया. या ठिकाणी मी ब्लॅक ऐवजी डार्क ब्राऊन शेडची आयब्रो पेन्सिल घेतलेली आहे. त्याला छोटासा कोंब पण आहे. अप्लाय करायच्या आधी आयब्रोजला कोंब करून घ्या आणि नंतर अप्लाय करताना आयब्रो पेन्सिल अप्लाय करताना ती सेंटर ऑफ द आयब्रोज पासून सुरुवात करायची. सेंटरला थोडं फिल करायचं, हेअर लाईक स्ट्रोक्स द्यायचे आणि टेल पर्यंत न्यायचं. मग समोर यायचं, फ्रंटला यायचं, तिथे सुद्धा हेअर लाईक स्ट्रोक द्यायचे अगदी हलक्या हाताने. आणि याला पुन्हा एका स्पुलीनी मर्ज करायचं सगळा प्रोडक्ट ओव्हर द आयब्रोज. त्यामुळे एक तुम्हाला नॅचरल असा आयब्रोचा लुक दिसेल. जास्त ओव्हरडू करायचं नाही. यामुळे सुद्धा तुमचं वय तुमच्या ऍक्च्युअल वयापेक्षा 10 पटीने कमी दिसेल. त्यासोबत इथे एक प्रो ट्रिप सुद्धा मी देऊ इच्छिते की आयब्रोज नेहमी ग्रूम्ड असायला पाहिजे. तुम्ही सलून मध्ये जाऊन तुमच्या प्रॉपरली आयब्रोज नियमितपणे ट्रिम करा. त्याने सुद्धा एक छान यंगर अँड युथफुल लुक तुम्हाला मिळेल. तर या ठिकाणी तुम्ही एक क्लिअर विजिबल डिफरन्स पाहू शकता आहे. या ठिकाणी डार्क ब्लॅक कलर पेन्सिल यूज केल्याने आयब्रो कशी खूप डार्क दिसते आहे, खूप अशी भडक वाटते आहे. इन्स्टेड ऑफ आपण राईट साईडला एक नॅचरल कलर ब्राऊन शेड यूज केल्यामुळे आपल्याला हो नॅचरल लुक मिळतो आहे. इथे सुद्धा आपल्याला एक लक्षात येते की अशा डार्क आणि थिक आयब्रोज मुळे सुद्धा तुम्ही कधी कधी वयस्कर दिसू शकता. ओके. मिस्टेक नंबर 5, चुकीच्या पद्धतीने अप्लाय केलेली लिपस्टिक. आता इथे तुम्ही बघू शकताय काही जणी काय करतात ना, ती बुलेट लिपस्टिक घेतात. ऍक्च्युअली त्यांना माहिती नसतं किंवा कोणी त्यांना सांगितलेलं नसतं, त्यांना कळत नाही की लिपस्टिक कशी अप्लाय करायची. ती बुलेट लिपस्टिक घेतात आणि ती डॅब डॅब करत संपूर्ण लिप्सवर लावतात. त्यामुळे काय होतं ना, ती लिपस्टिक बुलेट लिपस्टिक जी आहे ती व्यवस्थित लिपवर स्प्रेड सुद्धा होत नाही. पाहिजे तसा रिझल्ट आपल्याला दिसत नाही. सोबतच ती ओव्हर अप्लाय केल्यामुळे ब्लीड आउट होते, म्हणजे संपूर्ण लिप भोवती पसरते. कारण दे डोंट नो की कसं लिपस्टिकला कसं अप्लाय करायचं. इथं बघू शकताय तुम्ही. आणि यामुळे सुद्धा तुम्हाला एकदम असा वेगळा विचित्र लुक तो दिसतो आणि तुम्ही वयस्कर दिसायला लागता. तर याला क्विक फिक्स कसं करायचं आता आपण पाहूया. लिपस्टिक लावायच्या आधी मी नेहमी सांगते, मी रेकमेंड करते ही की लिप लायनरनी संपूर्ण लिपला लिप लाईन करून घ्या. थोडा एक्स्ट्रा लिप मध्ये तो कलर भरा, फिलअप करा. याचं सुद्धा एक रिझन आहे. आणि नंतर ही बुलेट लिपस्टिक जी आहे आपण घ्यायची आहे आणि ती हलक्या हाताने स्प्रेड करायची आहे, घासायची आहे पण हलक्या हाताने, जेणेकरून तो जी पिगमेंट आहे, जो कलर आहे, लिपस्टिकचा जो शेड आहे आपल्या लिप्सवर अप्लाय झाला पाहिजे. त्यामुळे थोडं पुन्हा जी आपली लिप पेन्सिल असते त्याने थोडं आणखीन त्याला व्यवस्थित लिप लाईन करा
करून घ्या, म्हणजे ती जी आहे ती अगदी अशी ठळक तुम्हाला लिपस्टिक दिसेल. आणि या ठिकाणी मी स्टार्टिंगला सांगितलं होतं की आपण लिप पेन्सिलने जेव्हा एक्स्ट्रा फिल करतो त्यामुळे तुमची लिपस्टिक जी आहे लॉंग लास्टिंग राहते. आणि हे मी क्रीमी, सॅटिन, ग्लॉसी फिनिशच्या लिपस्टिक्स तुम्ही यूज करू शकता. मॅट लिपस्टिक यूज केली तरी चालेल. त्यावर एक ग्लॉस, लिक्विड ग्लॉस मिळतो मार्केटमध्ये, तो अप्लाय केला. आता जसा मी आता लावला आहे सेमच लिपस्टिक आहे मगाशी तुम्ही जी बघताय व्हिडिओमध्ये, फक्त त्यावर मी ग्लॉस लावलेला आहे. त्यामुळे माझे लिप्स असे युथफुल दिसतात आहे, ग्लॉसी दिसतात आहे, प्लम्प अप दिसतात आहे. कॅन यू सी? त्यासोबतच तुम्हाला जर आणखी यंग दिसायचं असेल, युथफुल दिसायचं असेल तर नेहमी पीची, पिंकिश, मॉव, न्यूड ब्राउन्स असे शेड निवडा. आता या ठिकाणी तुम्ही क्लिअर डिफरन्स बघू शकताय. जी मी नुसतं बुलेट लिपस्टिकनी फिल केलेली लिपस्टिक आणि विथ लिप लायनर लावून फिल केलेली लिपस्टिक, कसा एकदम लिपस्टिक सेम, शेड सुद्धा सेमच यूज केलेला आहे, पण तरी सुद्धा जो रिझल्ट आहे हा वेगवेगळा आहे आणि क्लिअरली विजिबल आहे. अशा चुकीच्या लिपस्टिक लावल्यामुळे सुद्धा तुम्ही वयस्कर दिसू शकता. तर ही चूक टाळा आणि मी जी क्विक फिक्स तुम्हाला सांगितली आहे ते करून पहा. तर या होत्या 5 मिस्टेक्स आणि त्याचे क्विक फिक्स, इझी पण गेम चेंजिंग उपाय. लक्षात ठेवा, मेकअप केल्यानंतर आपण ग्लोई, नॅचरल आणि कॉन्फिडंट दिसायला पाहिजे, वयस्कर नाही. तर हा क्विक फिक्स करून पहा आणि मला कमेंट मध्ये सांगा तुम्हाला कुठली क्विक फिक्सचा उपाय, ट्रिक कामात आली. आणि हो, माझं फ्री ई बुक द बिगिनर गाईड टू बिकम अ प्रो मेकअप आर्टिस्ट अगदी फ्री आहे. डाउनलोड करायला विसरू नका, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देते. अगदी मन लावून संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत हा व्हिडिओ शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. पुन्हा भेटूच नवीन व्हिडिओत नवीन टॉपिक सोबत. तोपर्यंत बाय.